नमस्कार मंडळी, संगमेश्वरी सोनू बंकू डान्स कलाकार या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे आज भगवान श्री कृष्ण यांची जन्माष्टमी आहे। तर त्या निमित्ताने आपल्या सर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। माझ्या वाचनात आलेली श्री कृष्णाची जन्मकहाणी मी आज माझ्या परीने तुम्हाला सांगू इच्छिते। तर बरे का मित्र-मैत्रिणींनो, भगवान श्री कृष्ण यांचे पूर्ण नाव कृष्ण वासुदेव यादव। त्यांचा जन्म इसवी सन 1500 कृष्ण पक्ष अष्टमीच्या दिवशी झाला। तर झालं असं की द्वापार युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार वाढतच होते। तेव्हा पृथ्वी मातेने गाईचे रूप धारण करून देवी ब्रह्मा व विष्णू यांच्याकडे जाते व ब्रह्मा विष्णूंना पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय अत्याचाराविषयी सांगते। तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना म्हणतात की हे प्रभू, पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आता आपला 8वा अवतार धारण करण्याची वेळ आली आहे। तेव्हा विष्णू म्हणतात, ठीक आहे ब्रह्मदेव, पृथ्वी उद्धार व राक्षसांपासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईन। भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते। त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते। कंस हा जनतेवर खूप अत्याचार अन्याय करत होता। त्याच्या या क्रूर स्वभावामुळेच त्याने त्याचे वडील उग्रसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले होते। कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसाला म्हणतात की एके दिवशी तुझ्या पापाचा घडा नक्कीच भरेल। तू माझा मुलगा असलास याची मला लाज वाटते आहे। आणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात आणि मग इकडे कंस मथुरेत राज्य करू लागतो। तेव्हाच कंसाची लाडकी लहान बहीण हिच्या विवाहाची तयारी चालू होते। तिचे नाव देवकी। देवकी ही मथुरेचे राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती। एके दिवशी कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो, तू तर विवाह करून इथून निघून जाशील, मग हा राजमहल तुझ्याशिवाय खाली खाली वाटेल। त्या दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत मोठ्या थाटामाटात पार पडल्यानंतर कंस वासुदेव यांना म्हणाले, माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे, त्यामुळे माझी बहीण देवकी हिला मी माझ्या रथावरून स्वतः सोडायला येणार आहे। तेथे वासुदेव म्हणतात की ही तर माझी सौभाग्याची बाब आहे महाराज कंस। त्यानंतर मग विवाह संपन्न झाल्यानंतर कंस देवकी व वासुदेव यांना आपल्या रथावर बसवून सोडायला निघतो। कंस देवकी व वासुदेव यांच्यासोबत रथावरून जात असताना आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते, हे कंस, ज्या देवकीला तू एवढ्या प्रेम व आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहे, तीच तर तुझ्या मृत्यूचं कारण बनणार आहे। कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेल्या 8वा मुलगाच तुझा वध करणार आहे। ही अशी आकाशवाणी ऐकून कंस विचलित होतो। मग तो त्याच वेळी वासुदेवाचीच हत्या करायची ठरवितो, जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेच भय उरणार नाही। मग कंस वासुदेव याला मारायला लागतो, पण देवकी त्याच्या विनवण्या करते व सांगते की कंस, माझ्या पतीस मारू नकोस। मी तुला वचन देते की माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी तुझ्या स्वाधीन करीन, पण माझ्या पतीस मारू नकोस। मग देवकीची गयावया व आश्वासन बघून कंस वासुदेव याला न मारता देवकी व वासुदेव यांना दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंद करून ठेवतो। यानंतर देवकी आणि वासुदेव खूप दुःखी असतात। व्यथित झालेली देवकी वासुदेवला म्हणते,
स्वामी, माझ्यामुळे आज तुम्हाला या कारागृहात बंदी बनून राहावे लागत आहे. मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुःख आणि संकटाचं कारण आहे. यावर वासुदेव म्हणतात, असं अजिबात म्हणू नकोस. तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझं भाग्य आहे. तू मला पत्नी म्हणून लाभलीस याकरिता मी मनापासून प्रसन्न आहे. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसाच्या पापाचा घडा भरेल. यावर देवकी म्हणते की कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल. अशा परिस्थितीत आपण काय करायचं? त्यानंतर कंस वासुदेव आणि देवकी यांचा सतत छळ करायचा, त्यांना धमकवायचा. देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्यादेखत तिच्या बाळाला मारून टाकत होता. दुराचारी कंसाने एक एक करत देवकीच्या एकूण 7 पुत्रांना तिच्या डोळ्यादेखत मारून टाकले. वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करत होते की कंसाच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव, आमचे यांच्यापासून रक्षण कर. मग काही कालांतराने देवकीच्या 8व्या पुत्राच्या जन्माची वेळ येते. म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्या पहारेकरींना सांगून कडक लक्ष ठेवू लागतो. देवकी आणि वासुदेव हे कंसाच्या कारागृहात कैद आहेत. ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंद राजा यांच्या कानी पडते. त्यावेळी देवकीच्या 8व्या पुत्राच्या जन्माची वेळ जवळजवळ आलेली असते. तर दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते. राजा नंद देवकीच्या 8व्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे वाचवता येते हाच विचार करीत असतो. आणि योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या 8व्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील मुलीला जन्म देते. हे दुसरे काहीही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी भगवान श्रीकृष्णाची रचलेली मायाच असते. मग भाद्रपदच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होत असतो. श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होतो आणि वासुदेव यांच्यासमोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवाला सांगतात, हे वासुदेव, मी एका बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे. दुष्ट आणि पापी कंसाचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे. म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदकडे गोकुळात पोहोचव आणि नंदकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसाच्या स्वाधीन करून दे. असे म्हणतात भगवान विष्णू अंतर्धान पावतात. मग अचानक वासुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात. कारागृहातील दरवाजे त्यांच्यासाठी उघडी होतात आणि सर्व पहारेकरी गाढ निद्रेत जाऊ लागतात. देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भर पावसात वादळ चालू असताना निघतात. यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श करायचे असते म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते. म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे म्हणून चिंतेत असतात. पण श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते. कृष्णांची ही सर्व अघात लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात. मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी ह्या बाळाला तुझ्याकडे सोपवित आहे. हाच मोठा झाल्यावर अत्याचारी कंसाचा वध करून मथुरावासियांना त्यांच्या अत्याचारातून मुक्त करेन. यावर राजा नंद म्हणतात, मित्र वासुदेव, यशोदा आता गाढ झोपेत आहे. मी लगेच या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून देतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो. मग वासुदेव नंदराजाकडून यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेत येतो. देवाने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊन जातात.
वासुदेवाच्या हातात पुन्हा बेड्या येऊ लागतात. सर्व पहारेकरींना देखील जाग येऊ लागते. मग बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकरी कंसला जाऊन सांगतात व वासुदेव देवकीला सांगतो की तुझ्या गर्भातून जे 8वे बाळ जन्माला आले आहे ते मुलगा नसून मुलगी आहे. हे ऐकून पहारेकरी कंसला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे तर पुत्रीला जन्म दिला आहे. तेव्हा कंसला वाटते की त्याच्या भीतीने देव देखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही आणि विधीचे विधान बदलले आहे. पण मी कुठलाही धोका पत्करणार नाही. देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील वध करून टाकेन. मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकावण्यासाठी जातो. तेव्हा देवकी कंसला म्हणते, तुला माझ्या 8व्या पुत्रापासून धोका आहे, मग हिला का मारतो आहेस? हिला मारू नको. पण कंस देवकीचं काहीही न ऐकता त्या मुलीला देवकीकडून हिसकावतो आणि जमिनीवर फेकू लागतो. पण तेवढ्यात ती कन्या कंसच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते. देवी त्याला म्हणते, कंस, मला मारून तुला काय लाभ होणार आहे? तुला मारणारा तर ह्या पृथ्वीवर जन्म घेऊन आला आहे आणि तो गोकुळात राजा नंद आणि यशोदेकडे पोचला आहे. एवढे बोलून देवी अंतर्धान पावते. हे ऐकून कंस खूप चिडतो. मग कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो. पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा झाल्यावर मथुरेत येऊन कंसचा वध करून तो राजा उग्रसेन, वासुदेव, देवकी व मथुरेतील जनता यांची कंसच्या तावडीतून कायमची सुटका करतो. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण यांची जन्मकहाणी. जय श्रीकृष्ण. तर मित्रांनो, तुम्हाला माझी कहाणी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.